तर नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. जर सत्य असतो तो निवडणुकीमधून माघार घेत नाही, त्यामुळेच मम्मी साहेबांना खूप राग आलेला असतो. त्याच पद्धतीनं मम्मी साहेबांना मनवण्याचा प्रयत्न करतो, पण मम्मी साहेब काय ऐकायला तयार नसतात. त्यानंतर मम्मी साहेब बोलतात, आता आपल्या घरामध्येच वाद तयार होत आहे, त्यामुळं आणि हे सगळं ह्या मंजेरीमुळे होत आहे असं मम्मी साहेब आरोप करतात. त्यानंतर सत्य आणि मंजू आपल्या रूममध्ये जातात. गेल्यानंतर जो सत्य असतो तो वाघमाऱ्यांना बोलतो, वाघमारे तुम्ही आमच्या भानगडीमध्ये पडू नका. कधी कधी असं वाटतं मी निवडणुकीतून माघारच घ्यायला हवी होती, पण लोकांच्या आग्रह खातीर मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहे. तर मंजू बोलते मी तुझ्या सोबत आहे सत्या. सत्या बोलतो वाघमारे हे बघा, तुम्हाला मम्मीचा स्वभाव माहिती आहे आणि पहिल्यापासून आपल्या लग्नाला किती अडचणी आल्या तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्ही निवडणुकीच्या भानगडीत पडू नका. आमच्या दोघांपासूनही लांब राहा तुम्ही. याचा फायदा होईल तुम्हाला. नाहीतर मम्मीच्या मनामध्ये अजून तुमच्याबद्दल राग निर्माण होईल आणि ते मला बिलकुल आवडणार नाही वाघमारे. ही गोष्ट तुम्ही लक्षात धरा. तर मंजू बोलते ठीक आहे सत्या, तू बोलतो ना, तर मी तुमच्या निवडणुकीच्या याच्यापासून बाजूला राहील. तर सत्य बोलतो ठीक आहे, आता आम्ही माझ्या पद्धतीनं बरोबर काय करायचं आहे ना ते करतो. तर इकडं मुकादम पण तयारीला लागलेलं असतं. तर दुसरीकडं जो सत्य असतो एका ठिकाणी अ, लोकांना भेटण्यासाठी जातो आणि तिथं खूप लोक जमा झालेले असतात. तर सत्य आल्यानंतर बरेचसे लोक तिथे जमा होतात आणि सत्य धडाकेबाज भाषण देतो. तिथं एका बाजूला मुकादम असतो आणि एका बाजूला मम्मी साहेब असतात, पण दोघांची बत्ती गुल होते आणि मम्मी साहेब तिथून पळून जातात आणि मुकादम पण निघून जातो. मम्मी साहेब घरी आल्यानंतर जी मम्मीची सून आहे तिला बोलतात, सभा कशी झाली ग. तर ती सून बोलते की मम्मी साहेब, ती मेळावा नव्हता, ती सभाच झाली आहे आणि एकदम व्हिडिओ व्हायरल झाली आहे, त्यामुळे आता आपलं काही खरं दिसत नाही. तर मम्मी साहेब बोलतात आता माझ्या डोक्यात पण एक प्लॅन आहे, आपण लोकांना जीव घालायचं आणि तोच प्लॅन आपला सक्सेस होणार आहे. तर इकडं जो सत्य असतो त्याने मेळाव्याच्या दरम्यानच सभाच गाजवलेली असते, त्यामुळं सगळे कोण सत्याचाच आवाज चालू असतो. काही झालं तरी सत्यच निवडून येणार अशी लोकांची इच्छा असते. प्रत्येक जण बोलत असतो मतदान कोणाला करणार, तर सत्यालाच, असं चालू असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जो सत्य असतो वाघमाऱ्याला सोडण्यासाठी निघालेला असतो आणि त्याचबरोबर तो प्रचार पण करत असतो. तर त्याला काही लोक अडवतात आणि त्याला बोलतात सत्यदादा थांब आणि हे बघ तूच निवडून आला पाहिजे. त्याला हारबिल घालतात आणि बोलतात तू नगरसेवक नाही नगराध्यक्ष झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सत्यदादा. सत्य बोलतो ठीक आहे ठीक आहे आणि त्याला हार घालतात आणि त्याचा सत्कार करतात. सर्वांच्या मनामध्ये सत्यच निवडून आला पाहिजे अशी अपेक्षा असते. आणि आता येणाऱ्या भागामध्ये मम्मी साहेब आणि सत्यामध्ये कोणती नवीन खेळी रंगते आणि मुकादम काय करतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.